विद्यार्थ्यांनो, आज आपण सेकंड चॅप्टर चालू करत आहोत. तर सेकंड चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स. ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा डेफिनेशन पाहणार आहोत. तर सुरुवातीला स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय ते पाहू. तर स्केलर क्वांटिटीची डेफिनेशन काय आहे पहा. द फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by their magnitude. Such quantity is called as scalar quantity or scalar. म्हणजे काय, आपण ह्याच्या आधी फिजिकल क्वांटिटीज पाहिलेल्या आहेत, मग त्या फंडामेंटल असतील किंवा डिराइव्ड असतील. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय की जिचं आपण मेजरमेंट करत असतो, जिचं आपण मोजमाप करत असतो, तिला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो, म्हणजेच भौतिक राशी. ठीक आहे. तर काय म्हणलंय, फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब. डिस्क्राईब याचा अर्थ काय, वर्णन करणे. कम्प्लिटली डिस्क्राईब म्हणजे त्यांचं पूर्णपणे वर्णन करणे. कम्प्लिटली म्हणजे परिपूर्ण किंवा पूर्णपणे. तर त्यांचं जे वर्णन आहे ते पूर्णपणे कशाचा वापर करून करतोय आपण, बाय देअर मॅग्नेट्यूड. आता मॅग्नेट्यूड याचा अर्थ काय, किंमत. ठीक आहे. तर अशी फिजिकल क्वांटिटी की जिचं वर्णन करण्यासाठी, जी समजून सांगण्यासाठी फक्त तिचं काय गरजेचं असतं, मॅग्नेट्यूड गरजेचं असतं, अशा क्वांटिटीला काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी किंवा स्केलर. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं की आपल्या स्कूलपासून अहमदनगर शहर हे 50 किलोमीटर अंतरावर आहे, तर ते कोणत्या डायरेक्शनने आहे ह्याचा आपण विचार करत नाही, फक्त किती किलोमीटर. तर किलोमीटर समजा 50 किलोमीटर आहे, तर ही फक्त किंमत आपल्याला सफिशियंट असते एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे. इथं आपण डायरेक्शन विचारत घेत नाही की आपल्या स्कूलपासून अहमदनगर हे शहर कोणत्या दिशेला आहे, फक्त किती किलोमीटरवर आहे हेच फक्त आपण विचारात घेतोय. ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी. म्हणजे डिस्टन्स ही काय झाली, स्केलर क्वांटिटी झाली. ठीक आहे. तर अशी फिजिकल क्वांटिटी की जिचं मोजमाप करण्यासाठी, जी पूर्णपणे वर्णन करण्यासाठी फक्त तिचं आपल्याला काय गरजेचं असतं, मॅग्नेट्यूड गरजेचं असतं, अशा क्वांटिटीला म्हणायचं स्केलर क्वांटिटी किंवा फक्त स्केलर. एक्झाम्पल्स काय दिलेत, लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान, टाईम म्हणजे वेळ, टेम्परेचर, डेन्सिटी एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. तर ह्या सर्व क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी त्यांचं मॅग्नेट्यूड म्हणजे त्यांची किंमत सफिशियंट असते. आता व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी व्हिच रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कंप्लीट डिस्क्रिप्शन. सच क्वांटिटी इज कॉल्ड ॲज व्हेक्टर क्वांटिटी ऑर व्हेक्टर. म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी, अशा भौतिक राशी की ज्यांचं पूर्णपणे वर्णन करण्यासाठी काय गरजेचं असतं, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे त्याची फक्त किंमतच पुरेशी नसती तिचं वर्णन करण्यासाठी, तर डायरेक्शनसुद्धा गरजेचे असते. म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी की जिचं वर्णन करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही गरजेच्या असतात, अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं, व्हेक्टर क्वांटिटी. आता ह्याचे बरेच एक्झाम्पल्स आहेत. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, व्हेलॉसिटी म्हणजे वेग, ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण, फोर्स म्हणजे बल, मोमेंटम म्हणजे संवेग, वर्क म्हणजे कार्य,
तर हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल्स आहेत. नंतर आपण डेफिनेशन पाहणार आहोत झिरो व्हेक्टर किंवा त्याला नल व्हेक्टरसुद्धा म्हणलं जातं. तर त्याची डेफिनेशन काय आहे? व्हेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड इक्वल टू झिरो इज कॉल्ड ॲज झिरो व्हेक्टर ऑर नल व्हेक्टर. ठीक आहे, म्हणजे असा व्हेक्टर की ज्याची किंमत किती असते? झिरो असते, अशा व्हेक्टरला म्हणायचं झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर. नंतर पुढची डेफिनेशन आहे पॅरलल व्हेक्टर. काय डेफिनेशन सांगितली आहे? टू व्हेक्टर्स म्हणजे दोन व्हेक्टर आहेत. टू व्हेक्टर्स विच आर पॅरलल टू इच अदर म्हणजे ते जे एकमेकाला पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजेच काय? समांतर. अँड डायरेक्टेड अलॉंग द सेम डायरेक्शन म्हणजे ते एकमेकाला पॅरलल पण आहेत आणि त्या दोघांची डायरेक्शनसुद्धा कशी आहे? सेम आहे. सच टू व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज पॅरलल व्हेक्टर. म्हणजे असे दोन व्हेक्टर की जे एकमेकाला पॅरलल आहेत आणि त्यांची डायरेक्शनसुद्धा कशी आहे? सेम आहे. अशा दोन व्हेक्टरला काय म्हणायचं? पॅरलल व्हेक्टर. फिगरमध्ये दाखवलं आहे पहा. व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी या दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे आणि दोघंही एकमेकाला पॅरलल आहेत. आता पॅरलल आहेत याचा अर्थ काय? तर त्यांच्यातला जो अँगल असतो तो किती असतो? झिरो असतो. ज्यांच्यामधला अँगल झिरो आहे म्हणजेच ते एकमेकाला पॅरलल आहेत आणि डायरेक्शन सेम आहे. अशा दोन व्हेक्टर्सला काय म्हणायचं? पॅरलल व्हेक्टर म्हणायचं. नंतर अँटी पॅरलल व्हेक्टर. आता अँटी पॅरलल व्हेक्टरची डेफिनेशन काय दिलेली आहे? टू व्हेक्टर्स विच आर पॅरलल टू इच अदर म्हणजे ते पॅरलल पण आहेत बट डायरेक्टेड इन अपोजिट डायरेक्शन म्हणजे ते एकमेकाला पॅरलल आहेत पण दोघांची दिशा मात्र कशी आहे? एकमेकाच्या विरुद्ध आहे. अपोजिट डायरेक्शन याचा अर्थ काय? विरुद्ध दिशेने. सच टू व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज अँटी पॅरलल व्हेक्टर म्हणजे असे दोन व्हेक्टर जे एकमेकाला पॅरलल आहेत पण दोघांची दिशा मात्र काय आहे? विरुद्ध दिशेने आहे. अशा व्हेक्टर्सला म्हणायचं अँटी पॅरलल व्हेक्टर. नंतर पुढची डेफिनेशन आहे इक्वल व्हेक्टर. तर काय डेफिनेशन दिली आहे? टू व्हेक्टर्स व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी representing same physical quantity are said to be equal vector if and only if vector A and vector B both have same magnitude and same direction. म्हणजे असे दोन व्हेक्टर की जे सारखीच फिजिकल क्वांटिटी दाखवतात आणि ते इक्वल आहेत असं कधी म्हणता येईल? इफ अँड ओनली इफ म्हणजे जर व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी बोथ हॅव सेम मॅग्नेट्यूड म्हणजे दोघांची किंमत सारखीच आहे अँड सेम डायरेक्शन म्हणजे दोघांची किंमत सारखी आहे आणि दोघांची दिशासुद्धा कशी आहे? सारखी आहे. तर अशा व्हेक्टर्सला काय म्हणायचं? इक्वल व्हेक्टर. असे दोन व्हेक्टर की जे एकमेकाला दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे आणि डायरेक्शनसुद्धा सेम आहे अशा दोन व्हेक्टर्सला काय म्हणायचं? इक्वल व्हेक्टर म्हणायचं. नंतर आहे किंवा फिगर पहा. फिगरमध्ये व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी दाखवलेत तर दोघांची दिशा सेम आहे आणि त्यांची लांबी किंवा त्यांचं मॅग्निट्यूड हे सुद्धा कसं आहे? सेम आहे. नंतर निगेटिव्ह व्हेक्टर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? अपोजिट व्हेक्टर्स म्हणतो. तर त्यांची डेफिनेशन काय दिली आहे? टू व्हेक्टर्स व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी आर सेड टू बी अपोजिट व्हेक्टर इफ अँड ओनली इफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी बोथ हॅव सेम मॅग्निट्यूड बट डायरेक्टेड इन अपोजिट डायरेक्शन म्हणजे असे दोन व्हेक्टर की ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे पण दिशा मात्र एकमेकाच्या विरुद्ध आहे. अशा व्हेक्टर्सला काय म्हणायचं? निगेटिव्ह व्हेक्टर्स ऑर अपोजिट व्हेक्टर्स. तर फिगरमध्ये दाखवलं आहे पहा. व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी दाखवलं आहे. दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे
पण दिशा मात्र एकमेकाच्या काय आहे, विरुद्ध आहे. अशा केसमध्ये आपण काय म्हणतो, व्हेक्टर बी इज निगेटिव्ह व्हेक्टर टू व्हेक्टर ए किंवा व्हेक्टर ए इज निगेटिव्ह व्हेक्टर टू व्हेक्टर बी. म्हणजे दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट आहे. नंतर पोझिशन व्हेक्टर. तर काय डेफिनेशन सांगता येईल आपल्याला, ए व्हेक्टर which gives position of particle at a point with respect to origin of chosen coordinate system is called as position vector of particle. म्हणजे असा व्हेक्टर की जो काय दाखवतो, त्या पार्टिकलची पोझिशन दाखवतो कोऑर्डिनेट सिस्टीमद्वारे. अशा व्हेक्टर्सला काय म्हणायचं, पोझिशन व्हेक्टर म्हणायचं. तर फिगरमध्ये एक्स आणि वाय हे दोन ॲक्सिस दाखवले आहेत आणि पी ही काय आहे, पार्टिकलची पोझिशन आहे. पार्टिकलची पोझिशन आपण व्हेक्टर आरने दाखवतोय विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. ठीक आहे, म्हणजे तिथं काय लिहिलं आहे पहा फिगरच्या खाली, इन फिगर व्हेक्टर आर इज इक्वल टू व्हेक्टर ओ पी. तर त्यालाच काय म्हणतोय आपण, पोझिशन व्हेक्टर ऑफ particle presented at P and Pxy is coordinates of point P. म्हणजे P चे x आणि y हे काय आहेत, कोऑर्डिनेट्स आहेत आणि व्हेक्टर आर हा काय आहे, पोझिशन व्हेक्टर आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट्स ॲक्सिस. नंतर पुढचे डेफिनेशन पाहिजे आपल्याला, रिझल्टंट व्हेक्टर, जे आपण कशाने दाखवतोय, व्हेक्टर आरने दाखवतोय. काय डेफिनेशन आहे त्याची, रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर व्हेक्टर्स इज दॅट सिंगल व्हेक्टर व्हिच प्रोड्यूस सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल व्हेक्टर्स टुगेदर. म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टरचा रिझल्टंट की जो काय आहे, सिंगल आहे आणि तो काय दाखवतो, प्रोड्यूस सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल व्हेक्टर्स टुगेदर. म्हणजे सगळे व्हेक्टर्स मिळून जे काही इफेक्ट तयार करतात तो एकटा रिझल्टंट व्हेक्टर दाखवतोय. आता त्याचे आपण दोन भाग केलेत, ॲडिशन ऑफ टू पॅरलल व्हेक्टर किंवा सबस्ट्रॅक्शन ऑफ टू अँटी पॅरलल व्हेक्टर. तर पहिल्यात काय सांगितले, ॲडिशन सांगितलेली. आता ॲडिशन कधी होईल, ज्यावेळेस दोघांची डायरेक्शन सेम असेल, व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बीची. तर फिगरमध्ये दाखवलं आहे पहा, व्हेक्टर ए त्याची किंमत किती, 3 मीटर आणि व्हेक्टर बी त्याची किंमत किती आहे, 2 मीटर. तर दोघांची डायरेक्शन सेम आहे म्हणजे त्यांची ॲडिशन होईल. देन व्हेक्टर आर इज इक्वल टू व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. दोघांची डायरेक्शन सेम आहे म्हणून त्यांची काय झाली, ॲडिशन झालेली आहे. म्हणजेच व्हेक्टर आर इज इक्वल टू किती झाला, 5 मीटर. आता हे 5 कसं आलं, तर व्हेक्टर आर इज इक्वल टू व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. व्हेक्टर एची व्हॅल्यू 3 मीटर आणि व्हेक्टर बीची व्हॅल्यू 2 मीटर. म्हणजेच किती झालं, व्हेक्टर आर इज इक्वल टू 5 मीटर. म्हणजे इथं दोघांची व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बीची डायरेक्शन सेम असल्यामुळं त्यांची ॲडिशन झालेली आहे आणि ॲडिशन होऊन, त्या दोघांची ॲडिशन होऊन जो सिंगल व्हेक्टर मिळाला व्हेक्टर आर, तो एकटाच आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती दोन व्हेक्टरच्या कॉम्बिनेशन एवढी आहे. ठीक आहे. आता जर दोन व्हेक्टर अँटी पॅरलल असतील म्हणजे एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनने असतील तर सबस्ट्रॅक्शन घडून येणार आहे. तर फिगरमध्ये काय दाखवलं आहे, व्हेक्टर ए हा 5 मीटरचा दाखवला आहे आणि व्हेक्टर बी हा 2 मीटरचा दाखवला आहे. देन आर कितीचा येईल, 3 मीटरचा येईल. कसा आला, तर व्हेक्टर आर इज इक्वल टू व्हेक्टर ए मायनस व्हेक्टर बी. मायनस का घेतलं इथं, तर व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बीची डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट आहे. अशा वेळेस आपण मोठ्या व्हेक्टरमधून छोटा व्हेक्टर काय करतो, सबस्ट्रॅक्ट करतो म्हणजेच वजा करतो. म्हणून 5 मीटर मायनस 2 मीटर इज इक्वल टू 3 मीटर. तर आर हा असा एक सिंगल व्हेक्टर आहे की जो
व्हेक्टर आणि व्हेक्टर बी यांच्या कॉम्बिनेशन एवढा आहे. म्हणजे दोघं मिळून जो इफेक्ट तयार होतोय तो एकटा सिंगल व्हेक्टर आर दाखवतोय. ठीक आहे, म्हणजेच व्हेक्टर आर इज कॉल्ड ॲज रिझल्टंट व्हेक्टर. म्हणजे असा एक सिंगल व्हेक्टर की जो इतर व्हेक्टरच्या कॉम्बिनेशन एवढा आहे. ठीक आहे, नंतर पुढची डेफिनेशन आहे युनिट व्हेक्टर, जे आपण यू टू द बेस एमने दाखवतोय. तर काय डेफिनेशन आहे त्याची? ए व्हेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड ॲज युनिट व्हेक्टर. म्हणजे असा एक व्हेक्टर की ज्याची किंमत किती आहे? सिंगल युनिट आहे, म्हणजेच 1 आहे, तर त्याला म्हणायचं युनिट व्हेक्टर. म्हणजेच असा व्हेक्टर की ज्याची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे, किंवा त्यालाच आपण म्हणतो व्हेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड, ज्याची व्हॅल्यू युनिट मॅग्निट्यूड एवढी आहे, त्याला म्हणायचं युनिट व्हेक्टर. इफ व्हेक्टर एम इज एनी नॉन झिरो व्हेक्टर, म्हणजे त्याची किंमत 0 नाही आहे, नॉन झिरो याचा अर्थ 0 नसणारा व्हेक्टर. आणि एम ही त्याचं काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर एम. देन युनिट व्हेक्टर यू एम इज ऑब्टेन बाय इक्वेशन यू एम इज इक्वल टू व्हेक्टर एम डिवाइड बाय एम, वेअर व्हेक्टर एम इज एनी व्हेक्टर अँड रिप्रेझेंटेड बाय आय एम एक्स प्लस जे एम वाय प्लस के एम झेड. म्हणजे हा एक व्हेक्टर झाला आणि त्याचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण? एम इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट एम एक्स स्क्वेअर प्लस एम वाय स्क्वेअर प्लस एम झेड स्क्वेअर. आता हे तुम्हाला लगेच नाही कळणार, आपण प्रॉब्लेम घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण युनिट व्हेक्टर कसा फाइंड आउट करायचा आहे. तर आजच्या पुरतं आपण ह्या सर्व डेफिनेशन पाहिलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरला आपण बाकीचे आर्टिकल्स पाहूया. थँक्यू.